काल मी एअरपोर्टला बसले होते परत मुंबईकडे येताना, तेव्हा मी सहज म्हणून प्रभाकर काळे जे एकनाथ शिंदेचे पीए, त्यांचे काही 6 नंबर्स आहेत, त्याच्यापैकी 2 नंबरवरनं म्हणजे एका नंबरवरनं 11 कॉल आणि दुसऱ्या नंबरवरनं 1 कॉल, म्हणजे शिंदेच्या 17 व्यतिरिक्त आणि त्या दीपक लोंढे जो केसरकरांचा माणूस आहे त्याचे 189 कॉल व्यतिरिक्त प्रभाकर काळेंच्या फोनवरनं सुद्धा 12 कॉल खरातांना आले आणि गेलेत. त्याच्यापैकी फक्त 2 खरातांनी त्यांना केले होते, बाकीचे सगळे कॉल प्रभाकर काळेंनी. आता ते कोणी केले, काळेंनी केले का शिंदेनी केले का फलाण्यानी केले, मला घेणं देणं नाही. माझा राग या गोष्टीवर आहे की हे सगळे राजकारणी अशा भोंदू लोकांना प्रोटेक्ट करतात आणि ते बंद करण्यासाठी या सगळ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांचं स्टेटमेंट घेतलं पाहिजे की तुम्ही 17 कॉल त्यांना का केले. रुपाली चाकणकरांनी 177 कॉल त्यांना का केले, सुनील तटकरेंनी, चंद्रकांत पाटलांनी, आशिष शेलारनी, सगळ्यांनी कॉल का केले. आणि पुन्हा त्या कॉन्स्पिरसी थिअरी बाई ज्या आहेत ना, अंधारे बाई, त्या म्हणतात की त्यांनी अँटी सीएम लॉबी विरुद्धच केलं. अँटी सीएम लॉबी, तुम्हाला मी अख्खी लिस्ट देते सीएम लॉबीची, त्याच्यात एकही कॉल नाही. त्याला मी काय करू, उपटू, नवीन घालू त्याच्यात? तुम्हाला पाठवते मी सीडीआर, शोधा तुम्ही कोणाचे कॉल आहेत ते. फालतू काहीतरी बोलायचं. हा चंद्रकांत पाटील आणि हा आशिष शेलार यांचे सगळ्यांचे कॉल आहेत. आता महत्वाच्या विषयाकडे येऊया, आणि हा अतिशय अतिशय गंभीर विषय. समता नावाचं एक पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेत म्हणजे पैसे घातले किंवा काढले किंवा डिपॉझिट झाले की एक प्रकारचा SMS येतो. आता ही माहिती अतिशय महत्वाची आहे आणि खरं तर हे सगळं मी आधी दाते सरांना भेटून देणार होते, म्हणून मी त्यांची सकाळची आज भेट मागितली होती. पण दाते सरांनी मला दुपारी 4 वाजता त्यांच्याकडे बोलवलंय आणि ही जी माहिती मी मांडली आहे, कारण मला कधीच काही लपवायचं नसतं, तर ही सगळी माहिती मी त्यांच्याकडे देणार आहेत. DG आहेत ते महाराष्ट्राचे, आणि शोधू देत त्यांना की कोणी दिली, का दिली, सीडीआर माझ्याकडे कुठून आला, का आला, मी काय शोधलं, त्यांना कधी कळवलं, सगळं ते सांगतील. एवढंच नाही, आता पुन्हा आपण त्या सगळ्यात महत्वाच्या विषयाकडे येऊया. समता नावाची जी पतसंस्था ज्याची आता चौकशी चालू आहे, त्याचे पूर्ण वेळात म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 17 मार्च 2026 कधी 1 मेसेज यायचा, कधी 7 मेसेज यायचे, महिन्याचे 7, 8, 2 असे मी पूर्ण काढले. दर महिन्याला किती मेसेज यायचे. पण आता महत्वाची हे ऐका, 27 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या, त्यांचा अपघात झाल्याच्या 1 दिवस आधी 17 SMS होते समताचे. 28 जानेवारी ज्या दिवशी अपघात घडला त्या दिवशीचे 19 मेसेज आहेत. 29 जानेवारी त्याच्यात 10 मेसेजेस आहेत. 30 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. 31 जानेवारी 8 मेसेजेस आहेत. हे दिवसाचे आहेत, जेवढे कधी महिन्याचे पण नाही यायचे तेवढे एक दिवसात समताकडनं मेसेजेस आलेले आहेत. म्हणजे याच्यात काय झालं हे SIT कडे मी देऊन याची पूर्ण चौकशी व्हावी ही मागणी मी करणार आहे. कारण ह्याच्यात कोणी हे सगळे व्यवहार केले, पैशाची फेरवाफेरव झाली का, या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत. आणि ही त्याची लिस्ट आहे ज्याची PDF बनवून मी आता मीडियाच्या ग्रुपवर टाकणार आहे. नाही, त्याच्यात कसं असतं, आपण HDFC बँकेतनं अमुक केलं की आपल्याला HDFC बँकेकडनं मेसेज येतो, कधी OTP येतो, कधी मेसेज येतो. तसाच या समता पतसंस्थेकडनं